आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका आज उद्या या 2-3 दिवसांमध्ये जाहीर होणार आहेत। त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पार्टीचे लोक, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करू लागले। सर्वसाधारण आपण बघितलं असेल तर भाजप या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करते आहे, विकासाचे प्रश्न सुटत आहेत, ते बघून लोकांना वाटू लागलं की या ठिकाणी गावित साहेब किंवा त्यांच्याबरोबर असलेले सहकारी हेच या जिल्ह्याचा विकास करू शकतात। बाकीच्यांनी आतापर्यंत विकासाच्या गप्पा मारल्या, पण विकास या ठिकाणी विकास करू शकलो असतो। मंत्री झाल्यानंतर सुद्धा विकास करता आला नाही, म्हणून लोकांना आता वाटू लागलंय की गावित साहेब आणि त्यांचे सहकारी आहे हेच एक या जिल्ह्याच्या विकासाचं किरण दिसत आहे आणि त्या अनुषंगानं लोक मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करत आहेत। आज जवळजवळ 4 ते 5 गावातील 100% नाही पण 70-75% लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचप्रमाणे काल आम्ही अक्कलकोवा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अक्कलकोवा आणि त्याच्या परिसरातले 6 गावातले कार्यकर्ते, सरपंच, मग ते शिवसेनेचे, काँग्रेसचे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही जेव्हा त्या अक्कलकोव्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातो, तिथे कार्यक्रम करत असताना